आज आपण शेवगाच्या शेंगा आणि बटाट्याची रसाची भाजी बनवतोय। बघू शकता भाजीचा रंग किती छान आलाय, टेक्स्चर किती छान आहे ग्रेव्हीचं। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण सुरू करतोय रेसिपीला। आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 5 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। तेल आता थोडं गरम करून घेतोय आपण आणि गरम तेलामध्ये हाफ टेबलस्पून आपण जिरं आणि हाफ टेबलस्पून मोहरी टाकून त्याला तडतडू देतोय। मोहरी आणि जिरं आपलं छान तडतडलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय आणि त्याला बारीक चिरून घेतलाय आणि तो तेलावर 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। 3 मिनिटं आपण कांदा छान परतवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण ही टोमॅटोची पेस्ट टाकतोय। या टोमॅटोच्या पेस्टमध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो घेतला आहे, अर्धा इंच अद्रक, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टेबलस्पून आपण खोबरं घेतलेलं आहे आणि हे टोमॅटोची पेस्ट आपण आता ह्याच्यामध्ये सगळी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकतोय। या पेस्टपुरती आणि कांद्यापुरती अर्धा चम्मच आपण मीठ टाकलेले आहे, हाफ टीस्पून, आणि आता त्याला छान परतून घेतोय तेल सुटेपर्यंत 3-4 मिनिटं। बघू शकता किती छान परतवल्या गेलं आहे टोमॅटोची आणि पेस्ट आणि कांदा। त्याच्यामध्ये आता हाफ टीस्पून आपण हळदी पावडर टाकलंय आणि 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकलेला आहे, 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकलेला आहे। आता या सगळ्या कोरड्या मसाल्यांना आपण कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टसोबत व्यवस्थित परतवून घेतोय 2 ते 3 मिनिटं। महत्त्वाची टिप आहे की हे सगळे मसाले जितके छान परतवले जातील तितकी छान टेस्ट येते भाजीची। आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतले, आपले मसाले लागायला नको, जळायला नको म्हणून, आणि त्याला आपण 2 ते 3 मिनिटं आता कमी गॅसवर छान परतवून घेतो आहे। आता छान तेल सुटायला लागलेले आहे, आपले मसाले छान परतवून झालेले आहे। बघू शकता सगळीकडनं कसं तेल सुटलेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा बटाटा त्याचे तुकडे करून टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 पाव ड्रमस्टिक आहे, तिचे शेवगाच्या शेंगाचे तुकडे करून त्याची सालं काढून स्वच्छ धुवून ती आता टाकून घेतलेले आहे आणि त्याला व्यवस्थित परतवून घेतो आहे। आपण आता अजिबात पाणी टाकणार नाही आहे, थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं आपण मसाल्यांमध्ये त्याला तसंच परतवून घेणार आहे। याच्याने एकदम छान टेस्ट येते शेवगाच्या शेंगाच्या भाजीची। आणि आता 2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता थोडं पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून आपल्याला हवा तितका रस्सा आपण करून घेणार आहे। थोडा जास्त पाणी टाकायचं कारण बटाटा शिजायला आणि शेवगाच्या शेंगा शिजायला पाणी लागणार आहे आणि त्याचा अंदाज घेऊन आपण पाणी टाकतो आहे। आता बघू शकता किती पाणी टाकलेलं आहे। रसाची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ते, इतकं पातळ रस्सा ठेवलेला आहे आणि आता ह्याला आपण झाकण ठेवतो आहे आणि त्याला 7 ते 8 मिनिटं छान कमी गॅसवर शिजवून घेतोय। आता 1 मिनिटानंतर मी झाकण उघडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घेतोय, म्हणजे शेंगामध्ये आणि बटाट्यामध्ये मीठ आतपर्यंत जाईल म्हणून आता आपण मीठ टाकून घेतले। हाफ टीस्पून आपण गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि मिठाला आणि गरम मसाल्याला मिक्स करून घेतो आहे आणि पुन्हा झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं आपण याला कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतो आहे। आता 7 मिनिटं झालेले आहे, आपण झाकण उघडून बघतो आहे शेवगाच्या शेंगा आणि बटाटे शिजले आहे की नाही ते आता आपण चेक करून घेतो आहे। आपण चमच्याने शेंगाला प्रेस करतोय, इझिली प्रेस होत असेल तर आपली शेंग व्यवस्थित शिजल्या गेलेली आहे आणि बटाटा पण आपण दाबून बघतो आहे चमच्याने आणि तो पण जर इझिली दबल्या गेला, तुटला बटाटा, म्हणजे आपला बटाटाही व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपले बटाटा आणि शेंगा दोन्ही छान शिजलेले आहेत। आता आपण काही इन्ग्रेडियंट टाकतोय ज्याच्याने भाजीची टेस्ट एकदम वाढेल। आता ती 1 चम्मच आपण कसुरी मेथी टाकून घेतो आहे क्रश करून, त्याने एकदमच छान टेस्ट येते या भाजीला, आणि कसुरी मेथी आपण मिक्स करून घेतोय। आता एका वाटीमध्ये आपण अर्धा इंचाचा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 7 ते 8 आपण काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहे आणि 3 लवंगा घेतलेल्या आहे। आता यांना आपण एका खलबत्त्यामध्ये छान असं जाडसर वाटून घेतो आहे, याने खूपच छान टेस्ट येते भाजीला। खलबत्त्यामध्ये कुटून आपण अशी जाडसर अशी पावडर करून घेतलेली आहे, बघू शकता कशी दिसते ते। आणि आता ही पावडर आपण ह्या भाजीमध्ये आपण टाकून घेतो आहे आणि या पावडरमुळे एकदमच छान, मसाल्याची पावडरमुळे एकदम छान टेस्ट येते भाजीला आणि त्याचा सुगंध पण खूप सुंदर येतो भाजीला।
आणि ह्या दोन्ही इन्ग्रेडियंटनी, कसुरी मेथी आणि ह्या कुटलेल्या मसाल्यांमुळे भाजीची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलपर्यंत जाते. आणि आता आपण त्या मसाल्यांसोबत अजून 1 ते 1.5 मिनटं भाजीला शिजवून घेतो आहे. रस्सा तुम्ही तुमच्याप्रमाणे आता या स्टेजमध्ये ॲडजस्ट करून घेऊ शकता. तुम्हाला अजून थोडा पातळ हवा किंवा घट्ट हवा तर तसाच ठेवू शकता. 1.5 ते 2 मिनटं भाजी आपण छान शिजवून घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करतो आहे. शेवगाच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. इथे तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. शेवगाच्या शेंगा आणि बटाट्याच्या रस्स्याच्या भाजीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर रंग आला आहे भाजीचा. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी भाजी आहे. ही तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.